ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स ही शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून त्या समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत. 1966 साली स्थापन झालेल्या कळसुली शिक्षण संस्थेने गेल्या अनेक दशकात हजारो गुणवंत विद्यार्थी घडवून समाजाला दिशा दिली आहे. मात्र आज ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था संकटात सापडत असून शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिक्षण संस्था टिकविण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले. या संस्थेला 1966 ला सुरुवात झाली आणि या 66 पासून अनेक नवरत्न या संस्थेने दिली. आपण एवढा विचार करू शकतो की आज शाळा झाल्या, अनेक संस्था उभ्या राहिल्या, माझी काही संस्था उभी राहिली आहे, परंतु आज सगळे यंत्रणा आहे. परंतु 70 वर्षापूर्वी आपण सर्व शेतकरी कुटुंबातली आपले आई वडील होते, पूर्वज होते आणि त्या 100 वर्षापूर्वी शाळा उभारण्याचं ध्येय त्या लोकांनी ठेवलं. हीच खरंतर त्यावेळेच्या लोकांची त्यावेळेच्या लोकांचा 100 वर्षापूर्वी माझ्याकडे कंट्रोल सुद्धा नंतर काय सुरू झाला संस्था होती, परंतु त्यानंतर ही संस्था सुरू झाली आणि त्यामुळे अनेक ज्या ठिकाणी जातो, मुंबईत जातो, तेव्हा कळसुली प्रत्येक ठिकाणचा एखादा माणूस तरी कळसुलीचा असतो आणि तो उच्च शिक्षित असतो आणि सर्व आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरंतर गुणवंतांचा जिल्हा आजही या ठिकाणी आहे. आजही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विकास सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 10 वर्ष लागतोय. आपल्या शाळेचा सुद्धा साधारणतः 10 वर्ष 100% विकास असतो. परंतु दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र शिक्षणाची अवस्था मात्र आता हळूहळू विस्कळीत होत चालली आहे. काही दिवसापूर्वी आम्ही एक मोर्चा काढला होता. 20% असलेल्या खालचे वर्ग आता बंद होणार आहे. म्हणजे ज्या वर्गात 30 मुलं नाही आहे अशा शाळेचा वर्ग मला बंद होणार आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आतापर्यंत जवळजवळ 300 पेक्षा जास्त प्राथमिक शाळा या जिल्ह्यात गेल्या 4 वर्षांमध्ये बंद झाल्या आहेत. 30 पेक्षा जास्त माध्यमिक शाळा आता बंद झालेल्या आहेत. शेकडो वर्ग म्हणजे आपली समजा क वर्ग असेल, ब वर्ग असेल, असे जवळजवळ 300 पेक्षा जास्त वर्ग आता बंद झाले आहेत आणि त्यामुळे हळूहळू या शाळा आता बंद होत चालल्या आहेत. एकीकडे लोकसंख्या कमी होत चालली आहे. प्रत्येकाला वाटतंय की शहराकडे आपल्याला गेलं पाहिजे, आपल्याकडे चांगली सुविधा पाहिजे, व्यवसाय निमित्त लोक शहराकडे जात आहेत. खरं तर आपला गाव सुद्धा खरं समृद्ध गाव आहे. मी आता असताना शेजारच्या आंबेडकर सुद्धा एक घर मंजूर केलं, त्याचं काम पूर्ण होत आले. पलीकडे कळसुलीमध्ये सुद्धा घर आहे. आता वडगावमध्ये सुद्धा एक घर होत आहे, वडगावमध्ये सुद्धा घर होत आहे. तो नवीन पाण्याचा भेटलेला आपल्या गाव भविष्यात होईल. या गावात सुद्धा समृद्धी आहे. पण लोक आता शहरीकरणाकडे प्रत्येकाला नोकरी पाहिजे असतं, चांगले जीवन पाहिजे असतं म्हणून शहरीकडे जाते. परंतु ह्या गावात सगळ्या गावात होत चाललंय. त्यामुळे या शिक्षण संस्थेमध्ये आता विस्कळीतपणा झालेला आहे आणि त्यामध्ये आशेचा किरण आज या माजी विद्यार्थ्यांनी नुसतं कळसुलीसाठीच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एक आशेचा किरण आणि एक चांगलं उदाहरण आपण दिलं. त्याबद्दल आपण कारण आम्ही अनेक ठिकाणी फिरतो, परंतु माजी विद्यार्थी एखादा रौप्य महोत्सव असतो, सुवर्ण महोत्सव असतो, त्यावेळी माजी विद्यार्थी जमतात, आपल्या शिक्षकांचा सत्कार करतात आणि त्या ठिकाणी थांबतात. परंतु आपण एक दृश्य केलं, या संस्थेला आपण माजी विद्यार्थी एक कोटी आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भव्य इमारत आता उभी राहते. काही दिवसात त्याचं उद्घाटन या ठिकाणी होईल, काही दिवसात ती पुन्हा एकदा नावावर येईल. परंतु आज आपण जाताना एवढं विचार करून गेला पाहिजे की ही संस्थे नुसती इमारत उभी या संस्थेमध्ये विद्यार्थी सुद्धा घडवण्याचं काम ही संस्था करणार, ही इमारत करणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे आपल्या संस्थेत येतील, कसे आपल्या शाळेत येतील हे याकडे बघितलं पाहिजे.
ही आपली जबाबदारी आहे. आज आपण 75 वर्षाच्या लोकांचा सत्कार या ठिकाणी आपण केला. काही लोक 60 वर्षाकडे जात आहेत. परंतु तरुणांनी सुद्धा या संस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे की 40 वर्षाच्या मुलांना आता सहज शाळा उपलब्ध झाली. शाळेला जर झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये गाडी जाते. परंतु ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे की 70 वर्षानंतर शाळा नसती, शिकण्याची उमेद होती, परंतु शाळा आपण शिकलो होती, गाडी लागला नाही, म्हणून ती सगळी माणसं या ठिकाणी आहेत. आणि ही जागृती आपण लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये करण्याची गरज या ठिकाणी आहे की आपण कराल. आज या संस्थेच्या उन्नतीसाठी माझी माझ्याजवळ मत असाल की CSR मंडळाला मदत या ठिकाणी त्यांनी बदल केली आहे. आणि निश्चितपणे या ठिकाणी CSR मंडळाला मदत करण्यासाठी आमचे जे लोक आहेत त्याच्याकडे आपण प्रयत्न या ठिकाणी केले. या संस्थेमध्ये 75 वर्षाच्या लोकांचा सत्कार करताना सुद्धा त्यांना पण आनंद झाला. सत्कार केला की त्यांनी सुद्धा या गावासाठी काहीतरी दिले, त्यांनी सुद्धा या संस्थेसाठी काहीतरी दिले आणि त्याची सुद्धा ठेवला. त्यातून त्यांच्या मनामध्ये सुद्धा की आमच्या वाढीची सुद्धा ही मुलं आहे. आज संस्थेने अत्यंत चांगला कारभार या ठिकाणी केला, भविष्यात सुद्धा चांगला कारभार या ठिकाणी करेल आणि त्यांना मदत करण्याचं काम प्रत्येकाने आपला दायित्व वाटा उचलला पाहिजे. आज या इमारतीच्या माध्यमातून उद्या अनेक कोर्स या ठिकाणी उभे राहतील. वेगळ्या नर्सिंग कोर्स असेल, फार्मसी असेल, अशा अनेक कोर्सकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आता वेगळ्या ठिकाणी तंत्रज्ञानाकडे याचा जग चाललंय, याकडे जग चाललंय. त्यामुळे शिक्षणाबरोबर पुढे काय करणार हे या ठिकाणी दिलं पाहिजे. आपण सर्वजण या प्रयत्न निश्चित कराल. आज काही लोकांनी आर्थिक मदत केली पाहिजे, परंतु सगळ्यात जास्त महत्वाचं असेल तर काही लोकांनी आपला वेळ दिला पाहिजे. आज लोकांकडे सगळं आहे, पण लोकांकडे दुसऱ्याकडे येण्यासाठी वेळ नाही आहे. आज ही संस्था उभ्या राहतात, कुठेतरी वेळ दिला तर त्या संस्था उभ्या राहतात. आज कळसुली शिक्षण संस्था असते, कळसुली महाविद्यालयाचा संघ असते, या संस्थेमध्ये काही हा माणसाने वेळ दिल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकतात. आज अनेक लोकांकडे ते गेले, अनेक लोकांच्या घरी बाहेर उचलले, अनेक लोकांना ते भेटले आणि म्हणून हा कार्यक्रम होऊ शकतो. आणि त्यावेळी भविष्यात आपण जास्तीत जास्त वेळ या संस्थेकडे देण्याचं काम प्रत्येकाने केले पाहिजे. आणि जे लोक देतात त्यांना आपण त्याचा उत्सव वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. आज आपण या ठिकाणी मला बोलवलं नाही आहे, परंतु काही दिवसांपूर्वी आज प्रकाश दिवस नाही आहे. प्रकाश माझ्या आले म्हणजे कार्यक्रमाला आलं पाहिजे आणि आपण आलो. कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थी व परिवार स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन वैभव नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. सरस्वती पूजन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी विद्यार्थी अध्यक्ष भालचंद्र दळवी, अध्यक्ष कळसुली शिक्षण संघ सूर्यकांत दळवी, कार्याध्यक्ष कळसुली शिक्षण संघ विजय सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष RB दळवी, चेअरमन स्कूल कमिटी KR दळवी, मुख्याध्यापक VV वगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुगंधा दळवी, कृषी शास्त्रज्ञ विजय सावंत, विजय दळवी, कमलाकर राणे, शिवराम सुतार, बापू खरात, माजी व्हाईस चेअरमन DG तेली, गोविंद वारंग, अरविंद दळवी, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर परब, ग्रामपंचायत सदस्य भारती देसाई, दशरथ परब, अंकुश परब, कांता देसाई, SK सावळ, रामचंद्र नाईक, माजी मुख्याध्यापक SS दळवी, माजी विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कळसुली शिक्षण संघाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, कळसुली शिक्षण संघ हा आज एक ब्रँड बनला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेने गेली 67 वर्षे सातत्याने कार्य केले आहे. कळसुली शिक्षण संघ
हा आता एक ब्रँड झालेला आहे. म्हणजे गेल्या 67 वर्षामध्ये आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक दर्जेदार शिक्षण कळसुलीतल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळावं आणि म्हणून अशा प्रकारच्या भव्य अशा प्रशालेचं आपण निर्मिती केली आणि म्हणून अनेक पिढ्या या प्रशालेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आणि एक समाजामध्ये एक कर्तृत्ववान माणसांची एक फळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक असेल, राजकीय असेल, व्यावसायिक असेल. इथं मी बघितलं की आमचे विराज गोसावी पत्रकार आता त्या ठिकाणी झाले, पोलीस खात्यामध्ये आमचे घराचा इथं आहे, शिक्षण क्षेत्रामधले आणि मान्यवर मंडळी या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे जी काही सगळी ही जी काय समाजाची जी काही सुसंस्कृत अशी ही जी काही जडणघडण, ही जडणघडण या कळसुलीच्या प्रशालेमुळे त्या ठिकाणी झाली. खरं ही जी काही तुमची जी यशस्वी परंपरा, ही परंपरा आजही आपण तितक्याच ताकदीनं आणि नव्या ऊर्जेनं त्या ठिकाणी जपतात आणि म्हणून तुमचं विशेष त्यानिमित्तानं कौतुक आहे. खरं तर अलीकडच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण पाहिलं तर आज सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण या स्पर्धेमध्ये सुद्धा आपलं अस्तित्व त्या ठिकाणी टिकून ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि ते या कळसुली प्रशासनाने त्या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे. खरं तर अलीकडे आपण जे मगाशी आमदार वैभव यांनी सांगितलं की कोकणचा एक पॅटर्न शिक्षणाच्या मध्ये आजही गेली 10-12 वर्ष आपण तितक्याच ताकदीनं आजचे निकाल आपण 10वी-12वीचे घेतले तर त्या ठिकाणी कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये आपण विशेष असं प्रावीण्य तर 100% निकाल त्या ठिकाणी आपल्याला लागलेला आणि म्हणून यामध्ये पालकांचा फार मोठा वाटा आहे. त्या गावातल्या संस्था चालक असतील, ग्रामस्थ असतील, शिक्षक असतील, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये वाटा आहे आणि म्हणून एवढं मोठं यश आपण त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. आज खरं तर म्हणजे पास होणं एवढं सोपं झालं. आमच्या काळात त्या ठिकाणी पास होणे कठीण होतं. म्हणजे आता जर म्हटलं कोणी नापास होऊन दाखवा तर ते कोणाला त्या ठिकाणी शक्य होणार नाही की शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढली आणि म्हणून या गुणवत्तेमध्ये जो व्यक्तिमत्वाचा जो विकास झालेला, जी प्रत्येकामध्ये जी एकाग्रता, स्मरणशक्ती असेल किंवा ज्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा संगणकाचं ज्ञान असेल किंवा जसं वैज्ञानिकांनी म्हणाले AI प्रणाली, आता आपण नव्या तंत्रज्ञानाच्या बरोबरीनं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एक गरुड भरारी, एक गरुड झेप त्या ठिकाणी घेतोय आणि ह्या सगळ्यामध्ये माझी कळसुली त्या ठिकाणी कुठे कमी आहे. आताच अनेक दाखवून ज्या माजी विद्यार्थ्यांनी 1,10,00,000 रुपये स्वतःच्या व्यवसायातून किंवा उद्योगातून किंवा आपल्या कमाईतून त्या ठिकाणी शाळेला दिली आणि त्याचबरोबर त्याच पावलावर पाऊल ठेवून वैभव यांनी सुद्धा 1,00,000 रुपयाची देणगी या संस्थेला. खरं तर आपल्या कोकणामध्ये जो प्रत्येकामध्ये जो दानशूरपणा आहे किंवा समाजाच्या सेवेमधला जो एक वेगळा समाधान, एक वेगळा आनंद आहे, हे आनंद आपल्या कोकणी माणसामध्ये ठासून त्या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून कसे प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारच्या संस्था त्या ठिकाणी उभ्या आहेत. याच्यामधनं शाळेमधनं किंवा शिक्षणामधनं माणूस सुशिक्षित होतो आणि त्याबरोबर सुसंस्कृत होतो आणि त्यामुळे कुठेतरी आपण सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रावर त्याच ताकदीनं त्या ठिकाणी आघाडीवर आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी करत राहावं. आमच्यासारखे म्हणजे आम्ही तर तुम्हाला फार जुनियर आहोत. म्हणजे आम्ही तर जिल्हा परिषद अध्यक्ष होते, मी सरपंच होतो, वैभव नाईक कदाचित पंचायत समितीला सदस्य असते. म्हणजे त्या काळामध्ये आता 2003ला मी नगराध्यक्ष होतो, त्याच्या आधी 90-91 सरपंच होतो. त्यावेळेची गोष्ट म्हणजे 90-91च्या काळामध्ये आरबी दळवी कळसुली त्या ठिकाणी गाजवलं. म्हणजे कळसुली हे नुसतं म्हणजे व्यक्ती अशी व्यक्तिमत्व आहे. कळसुलीमध्ये आरबी दळवी आजही जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्याला लक्षामध्ये आहे. यमादेवीसारखं आमदारकी आजही या सिंधुदुर्गच्या जनतेमध्ये लक्षात त्यांनी स्वतःसाठी काही कमवलं नाही. जे काही त्यांच्याकडे अधिकार होते आमदारकीचे, जिल्हा परिषद अध्यक्षाचे, याच्यामध्ये जनतेची सेवा कशी होईल, या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल
अशा प्रकारची ती नेतृत्व आज त्या ठिकाणी दळवी साहेब आपल्यामध्ये हयात नाही, आमदार जबाबदारी आम्ही दळवी साहेब आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या परंपरेवर वाटचाल ही त्या निमित्तानं आम्ही सुरू ठेवली. खरं तर आम्ही जे सगळे धडे घेतले, वैभव असेल, मी असेल, आम्ही अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं. एक सामान्य माणसाचा आवाज काय असतो, ही ताकद, जनतेवरती ताकद काय असते आणि मग त्याचा त्या ठिकाणी जनतेच्या संवेदना आहे, जनतेचे प्रश्न आहे, हे प्रश्न प्रामाणिकपणे राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी सोडवले पाहिजे आणि ती भूमिका आम्ही सातत्यानं मांडण्याचं त्या ठिकाणी काम केलं. यश किती मिळालं, किती चढ उतार राजकारणामध्ये आले, कुठच्या पदावर आपण आहोत याचा आम्हाला त्या ठिकाणी भाग आम्ही ठेवलेला नाही. आम्ही ठरवले की आपण लोकांच्यासाठी काय करू शकतो, मिळालेली सत्ता, मिळालेले अधिकार आणि लोकांनी दिलेला जो प्रेम आणि विश्वास आणि आशीर्वाद याच्यावर आपण काय करू शकतो याचा भाग आम्ही ठेवलेला आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये सुद्धा कळसुलीच्या या सर्वांनी विकासामध्ये शैक्षणिक जडणघडणीमध्ये आम्ही सगळेजण जे व्यासपीठावर बसलेली सगळी मान्यवर मंडळी आहे, आपणही सगळेजण याच्या बरोबर त्या ठिकाणी आहोत आणि म्हणून असंच प्रेम, असाच विश्वास आणि आशीर्वाद कायम त्या ठिकाणी आमच्या मागे ठेवा एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी 75 वर्षावरील माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच 10वी व 12वी परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 1993-94 ची जी बॅच होती 12वीची, शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी. मला आज अभिमान वाटतो. खरं बघायला गेलं तर माझा आजोबा आहे आणि माझे इथे सगळे बसलेले जे आहेत आरबी दळवी सर हे माझे आजोबा आहेत. योगा दळवी सर, डॉक्टर योगा दळवी सर तेही आजोबा. त्यानंतर इथे बसलेले तेही सर आहेत. की बऱ्याच शिक्षकांची आठवण आल्याला कळले. खूप छान वाटलं. आजोळी येणं, मला सख्खा मामा नाही पण इथे जे सगळे जमले आहेत, माझी शिकवण होती, संस्कार शाळेकडून आलेले, आई वडिलांकडून आलेले, की इथे आपण आलो मामाच्या गावी, की ते सगळे मामा आणि मावशी. तर आज तुम्ही सगळे उपस्थित राहिलात मामा आणि मावशी या रूपात, तर मलाही बरं वाटलं की विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आपले विद्यार्थी खरोखर या स्कूलच्या उपलब्धतेमुळे त्याने मोलाची कामगिरी केली आहे. जे विद्यार्थी बाहेर पडले ते आपापल्या क्षेत्रामध्ये गेले आणि क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून या स्कूलचा, आपल्या गावाचा, आपल्या कुटुंबाचा नाव उज्ज्वल त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून विद्यार्थी देवाणघेवाण होऊन एकमेकांबद्दल आदर निर्माण करून जे काही आपले प्रेम भावना आहे ते उद्रेक करण्याची क्षमता या मेळाव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आणि म्हणून मी या मेळाव्याच्या नियोजकांना अभिनंदन करतो, आभार देतो, कौतुक करतो. या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर मी सर्वांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी या मेळाव्यामध्ये या संस्थेने किंवा माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने मला 75 वर्ष पूर्ण झालेली नाही, परंतु 75 वर्षाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि मी हेल्थ इज वेल्थ आहे आणि आता मला आणखी उपयोग पडलाय की माझे या ठिकाणी कौतुक केलं. 74 वर्ष पूर्ण 75च्या दिशेने वाटचाल आहे, त्याबद्दल मी त्या ठिकाणी माझा सत्कार केला. त्यानंतर मी त्यांना धन्यवाद देतो. खरंतर हा माझा धन्यवाद आहे, हा जेवढे लोक 74च्या दिशेने 74 वर्ष पूर्ण करून 75च्या दिशेने वाटचाल करतायत किंवा 75 वर्ष पूर्ण झाली आहे त्यांच्यासाठी हा काय उत्साह त्यांचा वाढविण्यासाठी आहे. आपण विद्यार्थ्यांचा आपण करतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला त्यांच्या उभी प्राप्त होते आणि त्याचं बघून इतर विद्यार्थी सुद्धा 100 विद्यार्थी जोरदार प्रयत्न करतात आणि म्हणून हे सरकार आहे हे सर्वांसाठी आहे. तरी सुद्धा मी सर्वांच्या वतीने या सत्कार करणाऱ्या संस्थेचे आयोजकांचं मी धन्यवाद देतो. हा एक असा संगम आहे की आज इथे पहिल्या बॅचचे विद्यार्थी रमेश तेली सर ही पहिल्या बॅचची पहिल्या बॅचची माणसं जी होती त्यांचा सत्कार ती आली इथे एकत्र आणि कालच आम्ही 12वी बॅच माजी विद्यार्थ्यांमध्ये त्यांना बद्दल आता
हे नवीन बॅच माझे विद्यार्थी आणि यांच्या मधल्या सगळ्या बॅच सगळे विद्यार्थी 1 1 2 2 3 3 2 असतील हे सगळे विद्यार्थी अशा प्रकारचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते की हा मेळावा स्नेह मेळावा नेमकं काय आपण करणार आहोत. या स्नेह मेळाव्यामध्ये मुख्य 3 उद्दिष्ट असतात. पहिलं उद्दिष्ट आपला स्नेह सगळे जे आजपर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक स्नेह निर्माण व्हावा. कारण जेव्हा आपण सगळे एक विचार होतो आणि एक विचारातून एक सुसंवाद तिथे घडतो आणि एक भरीव कार्य आपल्याकडून घडतं आणि हाच त्याच्या मागचा उद्देश होता. आणि यासाठी या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा खटाटोप होता की ज्याच्यातून आपलं इच्छित कार्य. कारण मी असं म्हणतो की संस्थेचे पदाधिकारी आहेत हे सगळे पदाधिकारी म्हणजे एक जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारी दप्तर सांभाळायची व्यवस्थितपणे ठेवायची ही त्यांची जबाबदारी आहे. पण खरी आपल्या संस्थेची आणि शिक्षण संस्थेची खरी ताकद जर कोणती असेल तर सगळे माझे विद्यार्थी जे आहेत ही माझे विद्यार्थी ताकद आहेत. या पदाधिकाऱ्यांना योग्य पदसामान्य असताना सगळं काम व्यवस्थित करण्यासाठी आपण ताकद द्यायची आणि त्यासाठी या इच्छापूर्तीसाठी जी इमारतीचं काम अपुरं राहिलेलं आहे आपलं ऋणानुबंध संबंध जे आहेत हा कार्यक्रम मेळावा जरी आज 2 तासाचा इथे पडल्यावर आपल्या दिसत असला त्यासाठी 3 ते 4 महिने मेहनत आपण घेतो. तिथून मेळावा सुरू झालेला आहे. मला तरी वाटत असेल 2 तासाचा मेळावा काय बोललो इथे बोलले आणि गेले तसं नाहीये. त्यासाठी 4 महिने मेहनत चालली आहे आणि त्यासाठी तुमचं कॉन्टॅक्ट प्रत्येकाची फोन संबंध आहे या बॅचचा दुसऱ्या बॅचचा आणि या पद्धतीने सगळे विद्यार्थी एकत्र आले. ज्यापूर्वी एका बॅचचा इथे मेळावा झाला सगळ्या बॅचचा इथे मेळावा झाला. कदाचित ज्यांनी या ठिकाणी आर्थिक शुल्क आर्थिक मदत केली आहे त्यातले बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी नाहीत पण बिनधास्तपणे सगळ्यांनी या ठिकाणी जीपे मार्फत आर्थिक मदत केली आहे. सगळ्यांच्या संबंधातून या ठिकाणी एका विचाराने आपण सगळ्यांना प्रेरित झालो आहोत. आणि हा एक विचार म्हणजे कोणता तर संस्थेचं शाळेचं जे राहिलेलं काम जे आहे ते पूर्ण करणं. पहिली जबाबदारी या ठिकाणी शाळेमध्ये सर्व आपल्या ऋणानुबंधाची जोपासणं. दुसरी गोष्ट ज्या शाळेतून आपण शिकून घडून गेलो त्या शाळेकडे पुन्हा पाहणं वळून पाहणं यासाठी आपण हा खटाटोप केला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सगळेजण आपण एकत्र आलो. खरोखर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि यासाठी विशेष म्हणजे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून मिळाले की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैभव म्हणजे वैभव नाही हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे मिळाले आणि साहजिकच सगळे आपण त्यामुळे प्रेरित झाले आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणातल्या सगळ्या क्षेत्रातल्या नसतं ज्यांना माहिती आहे ते संदेश पारकर असं म्हटलं. संदेश पारकर धावे कुठलाही संदेश द्यायचा ना त्याने तो पार केलाच समजायचं. ती समस्या त्यांनी सोडवली समजायची. ती सगळ्यांना म्हणजे सगळ्या कणकवली तालुक्याची माहित असते. राजकारणामध्ये यशस्वी न होण्यात किंवा होणं हा भाग वेगळा आहे. पण माणसं कळसोली गावातली माणसं सिंधुदुर्ग जिल्ह्यातली माणसं सगळी प्रत्येकाला ओळखून असतात. त्याप्रमाणे संदेश पारकर एक नवचैतन्य निर्माण करेल असे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. नवनिर्वाचित त्या ठिकाणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत वैभव नाईक सुद्धा यांनी आपली कारकीर्द उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. त्यानंतर आमच्याच हायस्कूलच्या माजी विद्यार्थी सुगंध दळवी त्यांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचा सुगंध त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघात पसरवलेला आहे. अशा प्रकारे थोर माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर मगाशी म्हटलं की 4 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होते आमचे गुरु होते ते मी त्यांची निवडणुकीला उभा पण होतो. पण जिल्ह्यामध्ये एसटीने फिरणारे भाषणावर सांगितलं होतं की जिल्ह्यामध्ये एसटीने फिरणारा नगराध्यक्ष या सगळं काय आलं तर याप्रमाणे आज या ठिकाणी सगळे माझे विद्यार्थी आलेले आहेत. सगळ्यांचं ध्येय एकच आहे आपली शाळेची इमारती अपुरी आहे त्या इमारतीकडे सगळ्यांनी पाहावं. बऱ्याच बॅचनी वेगळ्या रिसॉर्टमध्ये आपले मेळावे घेतले पण या शाळेमध्ये हा मेळावा आयोजित करण्यामागचा उद्देश जो आहे तो आहे इथे असताना तुम्ही शाळेच्या इमारतीकडे पाहिलं शिक्षणाकडे पाहिलं आपले टीचर गुरुजन पहिले वैरून होते काही तिकडे करते आले सगळ्या पाहिल्यानंतर निश्चितपणे तुमच्यामध्ये वेगळ्या प्रकारची प्रेरणा संचार आहे की त्याच्यातून ही प्रेरणा आपल्याला कामी येते आणि ही प्रेरणा निश्चितपणे मला खात्री आहे की ते जास्तीत जास्त या संस्थेमध्ये माझा कालावधी जास्त गेलेला आहे. शिक्षक म्हणून 38 वर्ष नोकरी त्यावेळी विद्यार्थी त्यानंतर संस्थेमध्ये पदाधिकारी काम करत असताना सगळ्यांचं निरीक्षण तर म्हणजे या कळसुलीच्या बाहेर तुम्हाला काय माहिती नाही पण बऱ्याच गोष्टी या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांकडे वेगळ्या पदावर गेलेल्या आहेत त्या सगळ्यांकडे सगळं बारीक निरीक्षण केलेलं शिकलेलं आहे. माझे शिक्षक कोण असतील ते सगळे माझे विद्यार्थी जे आहेत वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात ते खरे माझे शिक्षक आहेत. त्याच्यातून या संस्थेबद्दल सगळी मला माहिती आहे. मला भेटी हितचिंतक म्हणून तरी उपस्थित आहे ते सर्व मान्यवर पत्रकार बंधू या सर्वांना अशा आनंददायी प्रसंगी मी सर्वांचे स्वागत करतो. सर्वांना अभिवादन करतो. उपस्थितांना अभिवादन करतो. व्यासपीठाला अभिवादन करतो. आजच्या या सोहळ्याला लाभलेले विशेष पाहुणे म्हणजे माननीय श्री वैभव नाईक साहेब
वैभव नाईक साहेब हे आमचे कौटुंबिक मित्र आहेत. हा एक आणि त्याचबरोबर संदेश मार्गाची सुद्धा आमचे कौटुंबिक मित्र आहेत. हा एक विलक्षण योगायोग आणि हे भाग्य मला लाभलेलं आहे. त्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. आणि त्यांची आणि आमची मैत्री म्हणजे कृष्ण आणि सुदामाची मैत्री असं म्हणता येईल. आता याच्यामध्ये कोण कृष्ण आणि कोण सुदामा हे मला ते वेगळं सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तर आजच्या या स्नेहमेळाच्या औचित्य साधून प्रशालेचे माजी विद्यार्थी शीघ्र कवी कळसुली गावचे सुपुत्र माननीय अशोक रघुनाथ राणेजी गडगेवाडीचे त्यांनी आमच्या या स्नेहमेळाव्यासाठी शीघ्र कविता उत्स्फूर्तपणे आमच्या कळसुली शिक्षण संघ मुंबईचे अध्यक्ष सुरेशराम गडवी मार्फत माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कविता फार मोठी आहे, वेळ फार कमी आहे, त्यामुळे त्यांच्या याला मान देऊन शीघ्र कवितेच्या प्रतिमेला मान देऊन सरस्वतीचे पुत्र आहेत, साहित्यिक आहेत, तर त्याच्या 2 ओळी इथे तुमच्या समोर सादर करण्याची परमिशन मागतो आणि 2 ओळी सादर करतो. आल्या उचंबळून भावना, आल्या उचंबळून भावना, आल्या उचंबळून भावना, कित्येक वर्षे झाली ताकातू, भेटून सारे करूया आज प्रेमाची लयलू, करूया आज प्रेमाची लयलू, करू सादरा माझी विद्यार्थी व कळसुली हायस्कूल परिवार स्नेहमेळावा, करूया सादरा माझी विद्यार्थी व समस्त कळसुली हायस्कूल परिवार स्नेहमेळावा. आपल्या या शाळेचे आपल्याला माहितीच आहे की आपल्या शाळा हे केवळ आपले शिक्षण घेण्याचे ठिकाण नसते, तर ते आपल्या आयुष्याला दिशा देणारे संस्कारांचे पवित्र मंदिर असते. या मंदिराचे आपल्या शाळेचे वेदवाक्य आहे, बहुतेक जणांना माहिती असेल, नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र विद्यते, म्हणजे ज्ञान हे या जगामध्ये आतापर्यंत तरी आणि यापुढेही ज्ञाना एवढे पवित्र असे दुसरे काही नसून ते सर्वश्रेष्ठ आहे, ब्रह्मास्त्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तर असं एक वेदवाक्य असलेल्या कळसुली हायस्कूल मध्ये आपण इथे संस्कार घेतलेले आहे, शिक्षण घेतलेलं आहे आणि आपण त्यायोगे आपण या स्टेजला पोहोचलेलो आहोत. तर असे म्हटले जाते की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचे आपण देणे लागतो. असे म्हटले जाते की ज्या समाजामध्ये आपण राहतो त्याचे आपण देणे लागतो. तर मी असं म्हणतो, ज्या आपण शाळेमध्ये शिक्षण घेतो त्याचे सुद्धा आपण देणे लागतो. आणि त्या शालेय शिक्षणातूनच आपल्या आयुष्याचा पाया भक्कम होत असतो. आणि हे ज्ञान देणाऱ्या शाळेचे आपण सदैव ऋणी असले पाहिजे, ऋणी राहिले पाहिजे, ही भावना कायम मनामध्ये जपली पाहिजे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात कळसुली हायस्कूल हे स्थान केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही, तर हे हायस्कूल म्हणजे आपल्या जडणघडणीची पायाभरणी आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कुठल्याही बिल्डिंगची पायाभरणी, कुठल्याही प्रोजेक्टची पायाभरणी, कुठल्याही आपल्या संकल्पाची पायाभरणी जर मजबूत असेल तर त्याचा जो रिझल्ट असतो, त्याचा जो कळस असतो तो फार उंचावतो त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे हे जे संस्कार आज आपण या ठिकाणी शाळेचे संस्कार, शिक्षण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन, बहुमूल्य मार्गदर्शन आहे. आणि हे मार्गदर्शन याचा वाटा बहुत मोलाचा आहे, खूप मोलाचा आहे. या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो आहोत, ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतंय की जुन्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या संकल्पाची सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे, हीच ती योग्य वेळ आहे. आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला अनुभवाचा उपयोग सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन म्हणून करणे ही काळाची गरज आहे. करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम, तर आपल्या शाळेचा विकास अधिक वेगाने होईल. आणि आम्ही माजी विद्यार्थी संघ म्हणून मुंबई म्हणून त्याकरून हे आम्ही उचललेलं आहे की छोटे छोटे उपक्रम जेणेकरून शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या नवीन पिढीला त्याचा उपयोग होईल. असं आम्ही उपक्रम छोटे छोटे हा मेळावा अंतिम नसून याच्या पुढे आम्ही अशाच प्रकारचे छोटे छोटे उपक्रम जे प्रेरणा देणारे आहेत, येणाऱ्या मुलांना, येणाऱ्या बॅचना प्रेरणा देणारे अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.